जय हिंद. मी विरारचा मुलांचा डॉक्टर हेमंत जोशी. आपल्याला कधी पण जर ताप आला ना तर तो उन्हाचा आहे का की आजाराचा आहे हे असं ओळखा. उन्हाचा ताप असेल ना तर फक्त ताप असतो, दुसरा काही त्रास नसतो. दुसरा काही आजार असेल, सर्दी खोकला असेल तर नाक गळेल, अंग दुखेल, आजारी वाटतो आपण. उन्हाच्या तापात तसा आजार पण नसते. मुलगा खेळकर असतो, आपण पण खेळकर असतो. नंतर हाताच्या मागच्या भागाने गळ्याला हात लावा. सहसा तो ओला असतो, आजच लावून बघा. घाम असतो पातळ, ऊन लागून घाम वाळून जातो आणि चामडी कोरडी होते. मग आपल्या गळ्याला हात लावा आणि घरच्या दुसऱ्या माणसाच्या गळ्याला पण हात लावा. आपला आणि त्यांचा गळा सारखाच ओला असेल तर तुम्हाला उन्हाचा ताप नाही आहे, हा आजाराचा ताप आहे. तिसरं 2 बोटं घ्या, एक तोंडाला आतून धरा गालाला आणि एकाला बाहेरून. जर आजाराचा ताप असेल, सर्दी खोकला हिवताप टायफॉईड, तर तोंड जास्त गरम असेल आणि ऊन लागून ताप आला असेल तर तो चामडी जास्त गरम असेल. आणि ऊन लागतं तेव्हा तहान लागलेली असते, तुम्ही तहानलेले असाल. सो भरपूर पाणी प्या, सरबत प्या, पन्हं प्या, पातळ अन्न घ्या, फळं खा, रसा फळं खा, आंघोळ करा 5 वेळा आणि तुम्हाला बरं वाटेल. आणि जर सर्दी खोकला आजाराचा ताप असेल तर आंघोळ करून तीही तुम्हाला बरं वाटेल, पण तेवढं बरं नाही वाटणार जेवढं उन्हाच्या तापात वाटेल. आणि हे दोघं एकत्र येऊ शकतात. म्हणजे सर्दी खोकला ताप असेल तर माझं खाणंपिणं कमी होऊन जातं आणि उन्हाने मी तापतो. तर जर तोंडातल्यापेक्षा बाहेरचा ताप जर जास्त आहे तर तुम्हाला उन्हाचा ताप लागला. हे कसं बघायचं तर 2 थर्मोमीटर घ्या, तोंडात ताप मोजा आणि चामडीत मोजा. चांगल्या माणसाला तोंड गरम असते, चामडी 1 अंशाने गार असते. सर्दी खोकला आधी ताप आला तरीही तोंडात ताप जास्त असतो आणि चामडी तुलनेने गार असते. 1 डिग्रीपेक्षा जास्त फरक असतो, चामडी गार असते. पण उन्हाने तापली तर चामडीचं तापमान आणि तोंडाचं तापमान एकच होतं आणि नंतर चामडीचं तापमान वाढतं. तुमच्या चामडीचं तापमान तोंडापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला पाणी कमी झालं आहे आणि ऊन लागलं आहे. तुम्ही भरपूर पाणी प्या, आंघोळ करा, चामडी गार होऊन जाईल. आणि तरी जर तोंडातलं तापमान जास्त आहे तर तुम्हाला सर्दी खोकला हिवताप टायफॉईड असा पण काही आजार आहे, हे बघा. आणि हे सगळ्यांना सांगा. हे 150 कोटी लोकांना आज कळलं पाहिजे, कारण या माहिती अभावी लोकांना त्रास आहे. तर आपण सगळ्यांना सांगूया, आपल्या भाषेत सांगूया. लिहून कळवलं त्यापेक्षा व्हिडिओ 1000 पट जास्त लोक बघतात, म्हणून व्हिडिओ करून पाठवा, सेल्फी व्हिडिओ करून पाठवा आणि हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा. जय हिंद.